नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मुळकांचू झीलमध्ये. तर आज पप्पांचा बड्डे आहे आणि पप्पांसाठी एक सरप्राईज आपण प्लॅन केलेलं आहे. त्यांना माहीत नाही की मी त्यांच्यासाठी गाडी घेतली आहे, म्हणजे स्कूटी घेतली आहे. त्यांची स्कूटी जुनी झाली आहे ऑलमोस्ट. आता आपण ती स्कूटी घ्यायला चाललो आहे. तिकडून मग आपण माझी बहीण जुईचं स्कूल आहे तिकडे जाऊन, तिकडे त्यांचे कॅम्प्स चालू आहेत. त्या कॅम्पमध्ये आम्हाला ते चॉकलेट्स वगैरे वाटायचे, तर पप्पा तिकडे येणार आहेत. त्यांना आम्हाला काहीच हे नाही दिलं आहे. सो प्लॅन असा आहे की आपण गाडी घ्यायची आहे. गाडी घेतली की गाडी कुठं ते ठेवायची आहे. आता ते ठेवायची की ती नॅबला तिकडे घेऊन जायची हे अजून कन्फर्म नाही आहे. त्याच्यानंतर पप्पा तिकडे येतील, तिकडे मग फोटोज वगैरे आपण काढू, सगळं म्हणजे हे करू. त्याच्यानंतर त्यांना स्वामींच्या मठात गाडी आपल्याला सरप्राईज म्हणून द्यायची आहे, तर तिकडे पण आपण सगळं असं म्हणजे ठेवलं आहे. आता बघू कसं होतं काय होतं. स्टे ठेवून राहा पूर्ण व्हिडिओसाठी. बघूया त्यांचं रिॲक्शन काय आहे. म्हणजे रिॲक्शन कसे शिव्या, म्हणजे शिव्या खातोय, पुढे थोडा व्हिडिओ सेन्सर होऊ शकतो किंवा काही होऊ शकतं, सांगू शकत नाही. त्याचं आधीच आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. सो त्याच्यामध्ये दोन संभावना आहेत. एक, ते खूप खुश होतील आणि म्हणजे असा थोडा इमोशनल मुवमेंट बनेल, किंवा बाई शिव्यावर शिव्या पडणार आहेत. कन्फर्म काहीच नाही. सो स्टे ट्यून्ड. सो गाईस, आता आपण TVSच्या शोरूमला आलेलो आहे. गाडीचे पेपर्स रेडी होत आहेत, तोपर्यंत आपल्याला इथे बसायला सांगितलं आहे. प्रदीप, माझं काय नाही, मला गाडी मिळले. माझं विनिंग सिच्युएशन आहे. माझं काय एवढं टेन्शन नाही. जे आहे ते तुलाच करायचं. सगळं जे काय टेन्शन आहे ते मलाच आहे. भाई मजा घ्यायला आल्या माझी, बाकी काय नाही. आयुष्यात मी मजाच घेतो सर्वांची. हो, TVSचं शोरूम. बाकी मस्त चल रहा आहे. सिनेमॅटिक घेऊया का गाडीची? घेताना वगैरे गाडी येऊ दे. माझे घेतलेले माहिती आहे गाडीचे, तशा टाईममध्ये. तुम्ही जर चेकआउट नाही केला असेल तर माझ्या इंस्टाग्रामवरती जावा, ओंकार फोटोग्राफी ऑफिशियल. त्याच्यावरती तुम्हाला माझ्या गाडीचे BTS म्हणजे जे शोरूम रील असेल आणि डिलेवरी रील ती तुम्हाला भेटेल. प्रदीपला भाई घांबोळे आले. प्रदीप त्याच्यामुळे खूप त्रासलेला वाटतोय मला. फ्रस्ट्रेटेड झालं. आणि अजून एक आहे, मी 4 दिवसापूर्वी एक मँगो म्हणून आमचा एक बर्ड आहे, आम्ही घेतला आहे. पायनॅपल कॉर्नर ना, पायनॅपल कॉर्निवर ना आपण घेतलं. पायनॅपल कॉर्निवर आहे आपला मँगो पॅराकेट किंवा कॉर्नर. सो तो पण आम्ही दाखवला नाही आहे. त्याची आम्ही व्लॉग बनवायला विसरलो असं म्हणू शकता, कारण आम्ही तेवढे एक्साइटमेंटमध्ये होतो की बेबी येणार आहे खरं. सो आम्ही एवढ्या एक्साइटमेंटमध्ये होतो की भाई आम्ही व्लॉगच नाही बनवला त्याचा. सो त्याला पण आपण आज इंट्रोड्यूस करू आपण आपल्या पब्लिकला. वेगळे त्याचे व्लॉग्स तर तुम्हाला कंटेंट भेटणारच आहे आम्हाला. त्याचे व्लॉग्स तुम्हाला येतच राहतील. सो स्टे ट्यून. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनल सबस्क्राईब करायचं. हे असं मार्केटिंग मला माहिती आहे, म्हणजे मी रोज करतो अशी मार्केटिंग. कारण की एकेकाळी माझा पण असा चॅनल आहे, नंतर एकेकाळी होतं. आता मी फ्रीलान्सर आहे. आता तो माझ्याकडे पण काम करतो. जिथे पैसे भेटतील तिकडे करतो. परत सेकंडरी आमचा अजून एक गोष्ट चालू आहे प्रदीपची पण. त्याचे पण तुम्हाला ब्लॉग्स येतील. त्याच्यामध्ये म्हणजे ब्लॉग्स असतील, त्याचे रील्स असतील, त्या ह्याचे तुम्हाला मजा येईल ते बघायला. सो स्टे ट्यून. आता बघूया किती वेळ लागतो आहे गाडीला. गाडी तर आली आहे बाहेर, फक्त आपले पेपरवर्क वगैरे बाकी आहे. बाकीचं सगळं सेट आहे, पेमेंट वगैरे.
आता गाडी लेनी है ओ ऐसा सो गाईज फायनली गाडी घेतली आली. आपण डिलेवरी घेतलेली आहे. हिच्यावरती ते रेड कर्टन वगैरे असं टाकून तर मी अजून सध्या काही केलं नाही, कारण माझी नाही पप्पांची आहे. सो ते आपण डायरेक्ट मंदिरात बघू कसं काय ते. प्रदीप कैसा क्या कडक माय चॉईस. माय चॉईस माय चॉईस. यार बोल लेफ्ट में ना. आता फोटोसाठी आपण उभं जस्ट फॉर फॉर्मॅलिटीज. ये चाबी मिल जाएगी क्या उधर लेके जाने के लिए. So guys, we are giving the delivery of TVS Jupiter. Ramala SX. Okay. Yes. And here we go, the new TVS Jupiter, ज़्यादा का फायदा. ये हमारे घर पे आ चुका है बेसिकली, और बस इसको अभी लेके हम बंदे को देना बाकी है. और इसको लेके हम जा रहे हैं. मी हिंदीत काय बोलते आहे, पण ह्याला घेऊन आपण जात आहोत कारण की हा मराठी चॅनल आहे. तो माय बोली माय भाषा मराठी. आता आम्ही इकडनं निघालो आहोत नवीन स्कूटी घेऊन, नवीन डिलेवरी घेऊन. आम्ही दोघंच डिलेवरी बॉय आहोत या स्कूटीचे. आणि आता आम्ही आय थिंक पार्ल्याला चाललो ना रे. नाही पहिला जुईच्या शाळेत चाललोय. हां, पहिलं आम्ही शाळेत चाललो आहोत आणि मग तिकडनं मग आम्ही पार्ल्यात जाणार आहोत. आता सध्या तरी आम्ही पेट्रोल पंपवर चाललो आहे कारण की स्कूटीमध्ये पेट्रोल नाही आहे त्यामुळे. पेट्रोल पंप आणि बाकीच्या गोष्टी पण घ्यायच्या. एन्जॉय घ्या. आना बच्ची क्या बोलती पब्लिक देगी ना तकलीफ. हे ते शोरूम आहे TVSचं. नाही हे बालाजीचं आहे. पाठी गेलं ते शोरूम पाठी गेलं. येताना आम्ही दाखवू किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही दाखवू तुम्हाला जिकडनं आम्ही ही स्कूटी घेतली. आणि स्कूटीचा जर रिव्ह्यू द्यायला सांगितलं तर तुम्हाला माहितीच आहे, ज्युपिटर इज व्हेरी गुड आणि कम्फर्टेबल आहे. फॅमिलीसाठी खूप चांगली आहे. स्पेस Horn पण चांगला चांगला आहे, कम्फी आहे एकदम. आणि Hornचा आवाज पण चांगला आहे. छान आहे. खूपच अशी फॅमिली फ्रेंडली स्कूटर आहे ही. तो अगर तुम्हाला पण फॅमिलीसाठी घ्यायची असेल, ज्युपिटर इज बेस्ट स्कूटी अरे फॉर इन. आपके दो रहेंगे तो ये स्कूटर एक नंबर है. हाँ प्रदीप, आपके दो रहेंगे तो ये स्कूटर एक नंबर है. एक आगे खड़ा रहेगा, दो पीछे रहेगा. वेलकम टू इंडिया द ट्रॅफिक. आता बाई फुल टंकी, पहिली फुल टंकी गाडीची. बघूया किती खर्च होत आहे. खर्च केलेलाच आहे, अजून कायच करायचं बाकी आहे. पुढे चालू आहे का, पुढे जाऊया काय गाडी घेऊन. चल ना, इकडेच राहू दे ना. कशाला झाला एक शेवटचाच आहे. हॅलो. सो गाईज, आपण आता माझ्या बहिणीच्या नॅब म्हणून एक सेंटर आहे तिकडे. जे ब्लाइंड लोक आहेत ना त्यांच्यासाठी जे गेम्स वगैरे असतात किंवा काही असं भरपूर काय मोबिलिटीचं त्यांचं झालं, हे सगळं ते लोक शिकवतात इकडे. सो आपण त्या कॅम्पमध्ये आलो आहे. हा आपला जोगेश्वरीला आहे कॅम्प. सो इथे म्हणजे भरपूर सारे गेम्स होतात. समर कॅम्प्स बोलू शकतो म्हणजे समर कॅम्प जे असतं ते इथे राबवलं जातं. त्या इथे ना ह्यांचे क्लासेस चालू आहेत. हे बघा, आता ह्यांचा मोबिलिटीचा क्लास चालू आहे. म्हणजे स्टिक ज्यांना दिसत नाही, त्यांनी ब्लाइंड जे लोक आहेत त्यांनी स्टिक्स कसे चालता येईल, चालायचं काय बघायचं ते सगळंच चालू आहे. हे बघा, हे असे क्लासेस होतात इकडे सगळे. आणि परत ही अशी पूर्ण जागा आहे. ते डान्स प्लस सगळं शिकवलं जातं ऑलमोस्ट. म्हणजे जेवढे काय अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत जे मुलं जेव्हा स्कूलला जातात ते करू नाही शकत, तर ते समर कॅम्पमध्ये इथे करतील. त्यासाठी हे इकडे राबवलं जातं. पप्पा पण आलेत. पप्पा काय घेऊन आले? पप्पा खाऊ घेऊन आलेत बड्डेचं.
बड्डे बॉय आलेला आहे भाई आपला. थोडं आपलं वाटायला बड्डे बॉय हिट विकेट झालेला आहे बड्डे बॉयचा 2 दिवसापूर्वी. चल आहे. सो इथे आता डान्स क्लासेस आणि तबला वगैरेचं पण इथे शिकवलं जातं. सो इथे आहे. इथे आता जसं बघू शकता इथे डान्स क्लासेस आहेत. मम्मी पण डान्स करते. म्हणजे असं नाही की फक्त जे फिजिकली चॅलेंज मुलं आहेत त्यांच्यासाठी, पण त्यांचे जे पालक येत आहेत किंवा कोण येत आहेत ते लोकांना पण हे लोक सहभागी करत आहेत. सो दिस इज गुड. तेव्हा ती मम्मी बघा तिकडे ठेवा करते. सो आता एक खाऊ वाटप चालू आहे इकडे पप्पांच्या बड्डेचं. आता तुमच्यासाठी एक नवीन कंटेंट घेऊन आलेलो मी. आमचा असा प्लॅन होता, आम्ही त्या ब्लाइंड स्कूल जे होतो तिकडनं आम्ही निघालो होतो आणि आमचा असा प्लॅन होता की ओमकारच्या पप्पांना मठात स्वामींच्या मठात पाठवायचं आणि आम्ही पाठवून गाडी घेऊन येणार तिकडे आणि त्यांना तिकडेच चावी देऊन त्यांना सरप्राईज देणार. तर मध्ये सीन असा झाला, ओमकारनी खूप मोठी माती खाल्ली इकडे आणि ती पण माती म्हणजे असं चिखल असतं ना, ते चिखल असं मिक्स करून बुडवून अंगाला लावून त्यांनी खाल्ला आहे पूर्णपैकी. कारण की आम्ही जात होतो तिकडे मठामध्ये आणि त्याचे पप्पा पुढे गेले गाडी घेऊन आणि आम्ही नवीन गाडी घेऊन पाठवून जातो आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता आम्ही निघालो होतो ऑलमोस्ट. तर मी आम्ही GPS लावलेला त्याच्या मम्मीचा आणि आम्ही ट्रॅक करतो आहे त्यांना. ट्रॅक करता मी त्याला बोलतो आहे की ते पुढे आहेत, आपल्या पुढे आहेत 190 मीटर जवळच आहेत आपल्या. तरी हा आपला मस्तपैकी नाही चल जाऊ दे. आणि जसलोकच्या इथे त्याच्या पप्पांनी माहिती नाही बघितलं आहे की नाही, पण हा असं म्हणतो आहे की त्याच्या पप्पांनी बघितलं आहे त्याला म्हणून. तर आता बघू मठात जाऊन काय होतं आहे ते, तिकडे सगळं खुलासा होईल की काय आणि काय नाही ते. मी तर आधी सगळं कॅमेरा वगैरे आणि मोबाईल वगैरे चालू ठेवणार आहे सेन्सॉर कंटेंटसाठी आणि कंटेंट तुम्हाला भेटेलच एकदम चांगल्यापैकी. सो स्टे ट्यून. तोपर्यंत राईड जा माझा. घ्या माती खाल्लेली आहे. हार घ्यायचे ना आपल्याला. मी माझ्याकडून तुम्हाला बड्डेचं गाडी दिली गाडी. हे पेढे त्यांना काय ना मला रडायला आलं आईच्या गावात. हॅपी बर्थडे.
हा पूजा झालेली आहे. घ्या कर गाडी. श्री स्वामी समर्थ. चला मागे वळू नका, सर पुढे. त्यांना तिकडे पिक करा. शिव्या तर पडल्या. ऐकलं काय? शिव्या तर पडल्या. कशाला घ्यायची, का घ्यायची, नंतर आतमध्ये घुस पण होते गाडी भेटली म्हणून. चला आता मेन प्रोग्राम घरी आजीचा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kaka. Happy birthday to you.